आदिम लगीन सोहळ्या प्रसंगी सुद्धा तो यांनी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी माझ्या मित्रासोबत चांदोड साईडला लग्नासाठी जाणार आहे. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू पुढं. तू बाप्पा का रे? तर मित्रांनो, दर्शन करून मी लगेच निघालो माझ्या मित्राच्या घरी जात असताना बघितलं की नदीवर खूप गवत आहे, म्हणून नदी ब्लॉक झाली. मी लगेच मित्राच्या घरी आलो. घरी आल्यानंतर बघितलं का मित्र घरी नाही आहे. त्याला कॉल केला आणि तो बोलला की आलो 2 मिनिटांमध्ये. तेवढ्यात तो आला आणि आम्ही निघालो लगेच. थोडं लांब आल्यावर मित्र बोलला की काहीतरी थंड घेऊ, खूप ऊन झालंय. मग जिरा घेतला आणि निघालो पुढं आम्ही. रायडर राहते गर्दी म्हणजे खाजा मग गाड्या चालू का रे. मग मित्रांनो, जिथं लग्न होतं तिकडं आम्ही कच्च्या रोडनं निघालो. लग्न कुठं होतं ते आम्हाला सापडतच नव्हतं. मग आम्ही इकडं जाय तिकडं जाय तेच चालू होतं आमचंवालं. नंतर दुसरा रोड बघितला, दुसऱ्या रोडनं निघालो. पुढं जाऊन आम्हाला 2-3 रस्ते दिसले. मग आम्हाला असं झालं नेमकं जावं कुठं. शेवटी आम्ही कंटाळून गेलो आणि एका झाडाखाली थांबलो. म्हटलं कोणीतरी आल्याशिवाय आता पुढं जायचंच नाही. कुठे लग्न कुठे मित्रा? तिकडे गाड्या दिसत्या बाबा, तिकडे जाऊ राहिल्या गाड्या. अजून गाड्या दिसते आम्हाला, पण अजून लग्न काही सापडा ना. ही गाडी आली, यांच्या मागं जावं लागलं. तिकडे आहे का? हा मित्रांनो, आम्हाला आता संजूचे पाहुणे भेटले आहे. आम्ही त्यांच्या मागं जातो. आम्ही खूप फिरलो पण आम्हाला लग्न सापडत नव्हतं, कारण ते खूप अडचणीमध्ये होतं. पण लग्न काय सापडा. काही लेडीज आम्हाला पायी जात असताना दिसल्या लग्नासाठी. आम्ही म्हटलं की आता लग्न जवळच आहे, मग चला डायरेक्ट लग्नामध्ये जाऊ. मंडपात येऊन टिळा लावला आणि टोपी घातली. ते झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीमच्या गाडीजवळ गेलो. पाण्याची बाटली घेतली. काही वेळेनंतर बँड चालू झाला. बँडची गाडी छोटी होती पण क्वालिटी 1 नंबर होती. आजीचा डान्स बघू शकता तुम्ही.
मित्रांनो, नवरदेव मिरवणुकीसाठी गेला आहे, तोपर्यंत म्हटलं आपण इथं परंपरा कशी ती बघू लग्नाची. आपल्या इकडं नाही मित्रांनो, असं चांदोड भागाकडंच असतं हे. नवरदेव मिरवून झाल्यानंतर नवरदेव आणि नवरी मंडपात आले. महानायक भगवान एकलव्य यांना स्मरून क्रांतीवीर राघोजी भांगरे, धरती आबा भगवान बिरसा मुंडा, रॉबिनहूड, तंट्या मामा भील या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुनश्च एकदा सोनोनी व गुंजाळ परिवारातर्फे आलेले सर्व अपतेष्ट नातेवाईक सर्वांचे सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. नवरी हेच आदिवासी जीवनाचे सार आहे. अनेक आदिम लगीन सोहळ्या प्रसंगी सुद्धा तो या निसर्गाला हळवतो, दोन्ही कर जोडून. तू दाता, तू माता, तूच पिता प्राण आहे, रान पाखरांच्या इवल्या तू. लग्न लागल्यानंतर नवरीनं नवरदेवाला ओवाळलं. मग काय जेवण केलं आणि आम्ही निघालो घराकडं. खूप वेळ झाला होता, म्हटलं चला आता लवकर निघू. पुढं आल्यानंतर आम्ही सोगरस फाट्यावर थांबलो ज्यूस पिण्यासाठी. तेवढ्यात आम्हाला रेंज रोवर गाडी दिसली. मग मित्रांनो, मी मित्राच्या घरी आलो. मग आपली गाडी घेतली आणि निघालो घराकडं. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.